काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी माझं पेमेंट आलं असं सांगितलं आणि त्या गोष्टीवर मला एवढ्या साऱ्या कमेंट मेसेज आले ना, तू काय जॉब करते वगैरे. त्यातली एक कमेंट अशी होती की तू तर चिमणीला सांभाळायचं काम करते, तुला कसलं येतंय पेमेंट. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे एका बाईला आणि आईला कमी समजतात. तर ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी सांगते. तुम्ही हे जे माझा व्हिडिओ बघत आहात ना, ते बनवायचेच पैसे मला भेटतात. आता काही लोकांना वाटत असेल ही व्हिडिओ तिच्या एन्जॉयमेंटसाठी बनवत असेल, काय काम नाही म्हणून बनवत असेल. तर प्रत्येक बाईकडे आणि आईकडे खूप सारी कामे असतात. मी हे व्हिडिओ बनवाय ना माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी चालू केलेलं होतं आणि तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढा चांगला पेमेंट मला महिन्याला येतो. आता किती येतो ते सांगणं मला अलाउड नाहीये व्हिडिओमध्ये, नाहीतर मी कधीच सांगितले असते तुम्हाला. आणि हो, एका बाईनं ठरवलं ना ती कोणतीही गोष्ट करू शकते. आता खूप जण हे सुद्धा विचारतील की कसे व्हिडिओ करायचे, काय करायला लागतं. आता हे सगळं एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्यच नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ना युट्यूबला सर्च करून करा, कारण सगळी माहिती ना तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल. आणि मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कुठे शिकलेली नाही, युट्यूबवरच शिकलेले आहे. आणि खरं तर खूप जणांना हा डाऊट सुद्धा असतो की युट्यूबचे पेमेंट भेटतं का तरी. तर मी म्हणेन की एवढे लोक जे व्हिडिओ काढतात ना ते येडे तर नाहीत ना. स्वतःचा कामधंदा सगळं सोडून व्हिडिओ काढत बसतात. एडिटिंगला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. एवढा फुकटचा वेळ तर कुणाकडेच नसणार ना. आणि त्या व्हिडिओ मधून खूप चांगला इन्कम जनरेट होतो ना, म्हणूनच सगळे व्हिडिओच्या मागे लागलेले आहेत सध्या. त्यामुळे टाइम वेस्ट करण्यापेक्षा जर तुम्हाला काही करायचं असेल घर बसल्या तर तुम्ही चालू करू शकता युट्यूब. आणि हो, चालू केल्या केल्या लगेच काय पेमेंट भेटायला चालू होत नाही. खूप मेहनत आहे त्याच्या मागे. काही लोकांना तर 6-6, 7-7 वर्ष जातात मॉनिटाईज व्हायला चॅनेल. पण मेहनत घेतली ना तर यश नक्की भेटते, एवढं मात्र आहे बघा. आता इंस्टाग्रामवर मला खूप सारे मेसेज सुद्धा येतात आणि त्यांचं म्हणणं असं असतं की मी त्यांना रिप्लाय नाही देत. तर तुम्हीच विचार करा, माझ्याकडे एवढे सगळे फॉलोअर्स आहेत, एवढे सगळे मला मेसेज येतात दिवसाला. काही लोक तर मुद्दामून परेशान करतात फोन कॉल करून. सगळ्यांना वाटतंय की मी सगळ्यांशी बोलले पाहिजे, रिप्लाय केला पाहिजे, जे की कसं शक्य होईल. पण मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करते. आता सगळ्यांचे मला वाटतंय माझ्या प्रती असलेले डाऊट थोडी क्लिअर झाले असतील. तर मी जे काही करते ना ते प्लीज समजून घ्या, कारण हे सगळं ना मी माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी करत आहे. आणि तुम्ही निगेटिव्ह बोलला ना तरी मला काही फरक पडत नाही, कारण तुम्हाला निगेटिव्ह बोलायचे पैसे नाहीत मिळत, पण मला व्हिडिओ बनवायचे पैसे भेटतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही बाईला आणि आईला कमी नका लेखू.